हे गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज, ब्लॉग एंडपर्यंत बघा, ब्लॉग स्किप करू नका आणि बघा मी आज काय काय करणार आहे. तर रात्री जर तुम्ही बघितलं असणार की आम्ही रात्री साबुदाणा वडे केले होते आणि प्रतीकला त्याच्याने भयंकर ॲसिडिटी झाली, कारण की खायला लेट झालं होतं. त्याच्यामुळे ते जिरले नव्हते, ते जड असतात ना जे पचायला, ते पचलं नव्हतं. त्याच्यामुळे त्याला झाली भयंकर ॲसिडिटी आता. तर तो पण लवकर उठला, त्याला पण मार्केटिंगला जायचं. एकटंच जाणार आहे, पप्पा नाही आहेत. पप्पा नंतर जाईन त्यांच्यासोबत. तर चला मी पण जाते खाली आणि करते जेवणाची तयारी. तर गाईज या, आज ब्लॅक टी प्यायला मी बघा ताटातच चहा घेतलाय. आज ब्लॅक टी का पिते ते सांगा. वड्यांमुळे. हे सगळं पायलमुळे झालंय काही. साबुदाणा वड्यामुळे प्रतीकला खूप त्रास झाला. पायलमुळे माझ्यामुळे काय झालंय? तुला कोणी रात्री 11 वाजता साबुदाणा करायला पण तुम्ही कामाला जायच्या आधी, डेअरी मध्ये जायच्या आधी खाऊन जायचं, तोपर्यंत जिरत. आम्हाला वाटलं होईल 9:30 पण जेवणाच्या टायमिंगला. मग वाजले 11. 11 वाजता जेवण 12 वाजता लगेच झोपणार, जिरलंच नाही. मग नाही तर काय, नशीब पप्पाला आणि मला नाही झाला काय त्रास. पप्पाचं कळत थोड्या नाही झालं पप्पाला त्रास. पप्पाने सगळे नाश्ता केला ना. तर या आता मी प्रतीकला फक्त काळा चहा दिलाय. त्याला म्हटलं आता तुम्ही आल्यावरच खावा. आले की मी साबुदाणा वडा परत बघणारच नाही. पण मी खाणार आहे आता परत बनवून. पण मी नाही बाबा. खिचडी पण नाही. बरं झालं माझ्या साबुदाणाचं हे होतं ते वाचलं. मीच खाणार होता, मीच एकटी. गाडी आली गावात गाडी, म्हणून फक्त ब्लॅक टी पितोय आम्ही. त्रास होतो, ऍसिडिटी झाली. काहीच माझे कामं झालेत नेहमीप्रमाणे. काय हे बघा, केसात कचरा पण होता, माझ्या झाडाचा कचरा अडकला होता. आणि आज प्रतीक मार्केटिंगला गेले नाही आहेत, कारण की ऍसिडिटीमुळे खूप जास्त त्रास होतोय. आणि हे बघा, मी बिनलाजी परत वडे खाते. मला अजून त्रास नाही झाला, बघू जेव्हा त्रास होईल तेव्हा मी खायचं बंद करेन, बरोबर ना. आता मला सध्या तरी त्रास नाही होते, तर मी परत वडे तळले. ते माझ्यासाठी होतं थोडंसं बेसन, हे बेसनच म्हणते, थोडंसं होतं साबुदाण्याचं हे मिश्रण, फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी. तर आता परत वडे खाते. प्रतीक इथं जरा झोपलेत, पडलेत, म्हणजे आराम करतात. तर या नाश्ता करायला. बघा काही आता आमच्या इथून शिवरात्रीनिमित्त कळस बसवून होता देवा मंदिरावर. त्याची पालखी होती. पाहायला काय करते काय नाही, मी हे आणलं होतं फर्टिलायझर. तेव्हा मी कंपोस्टची पावडर आणली होती. माती वगैरे नीट करून झाडं परत लावली. बसायचं म्हणून गाडी पुसायला लागली, तर सगळं गुलाल झालंय बघा, दिसतोय का. मी आता कपडे चेंज केलेत ना, व्हाईट पॅन्ट घातली म्हणून खराब होईल. तर हे बघा, गाडी पुसतात आहे बिचारे, आजारी आहे तरी पण काय करायचं. आता आम्ही चाललोय मटनचे पाय आणायला. मामींना सूप करून न्यायचंय, त्याच्यामुळे पाय आणायला चाललोय. मग आता आम्ही जातो. पहिल्यांदा चालली मी मटनचे पाय आणायला. माहेरी तर मी खूप वेळा खाल्ले, पण ते मम्मी आणायची. कारण का आणतोय, कारण की आमच्या मामींना मटन पायाचं सूप बनवायचं आहे आणि ते घेऊन जायचंय, त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय. का आणतोय? पेशंट झाले पेशंट आहेत ते माहिती आहे त्यांना. मामींचं आता ऑपरेशन झालं हे तुम्हाला माहिती आहे.
प्रतीकच म्हणत होता की हे सांग म्हणून, पण हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सारखं सांगायची गरज नाही आहे. पप्पाचा चहा झालाय, पप्पांना चहा बनवलाय, प्रतीकला ठेवली कॉफी. इथं आहे आपलं पायाचं सूप बनतंय, भांडी वगैरे झाली माझी आवरून. आणि आता आम्हाला जायचंय मामींकडे. प्रत्येकची पण तब्येत बरी नाहीये, त्याला पण हॉस्पिटलमध्ये न्यायचं. सो बघा, तुम्ही जास्त असतो ब्लॉगमध्ये पण नाही बोलले. आम्ही मामींना सूप घेऊन आलो आता. आणि हे बघा आमच्या मामींच्या मम्मी. मामीच्या मम्मी. खूप वय, किती वय तुमचं? माझं 75. 75 वय. 76. आणि इथं मामींची सेवा करायला आले मामींसाठी. आता मामींला बाथरूमात नेते, तिकडून आणते, मग काय, बसवते. आई आहे मामींच्या. बघा आईच असते खरं. आईची जागा आहे ना कोणीच नाही घेऊ शकत. आणि मी आले तर तिचा चेहरा जरा खुलून दिसायला लागला. आई हा शब्द जगात खूप मोठा आहे. मोठा आहे. आई ती आईच असते. आई जे करते ना ते कोणी बाकी करू नाही शकत. खरंच असं आहे, असतं. खरंच आहे. म्हणून मामींचा चेहरा खुललाय. खुला. खरंच की चेहरा. आता तुम्हाला मामी दाखवते. मामी तर खूप 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 म्हणजे खूप वीक झालं, त्यांनी खूप लुकड्या पण झाल्या. म्हणजे ना त्यांची तब्येत पूर्ण डाऊन झाली आहे. आता बघा 2 वेळा ऑपरेशन झालं. म्हणजे एकच गुडघ्याचं मामींचं 2 वेळा ऑपरेशन झालं. 3 वेळा सॉरी. पहिल्यांदा केलं, मग त्यांना घेऊ दे ना तू. पहिल्यांदा ऑपरेशन केलं म्हणजे ते पण फेल गेलं. आणि दुसऱ्यांदा केलं, पूर्ण प्रोसेस झाली. ते तर मी होते तेव्हाच झाले ते ऑपरेशन. आणि मी भेटायला पण गेलो, ते फक्त ब्लॉग नव्हता केला. तर ना सेकंड टाइम केलं ऑपरेशन, ते पण फेल गेलं. म्हणजे काय झालं, पायावर नाही का खूप जास्त भार वगैरे पडला, तर त्याच्यामुळं ते असं फेल गेलं ऑपरेशन. आता तिसरं ऑपरेशन आहे, तुम्हाला दाखवते. आली मला हे कर. नाही, दुसऱ्या ऑपरेशनला मी दवाखान्यात नव्हते का? दुसऱ्या ऑपरेशनला पहिल्या कुठं? हा लक्ष्मीनारायणची तर पहिलं केलं. बरोबर. दुसऱ्या ऑपरेशन दुसऱ्याला नव्हतं. दुसरं कधी झालं तर मग कळलंच नाही. हा बुधराणीला माहिती. मम्मी गेली पहिले होती. कर्ण हॉस्पिटल मध्ये आलती ना, आलते. हा तिथं पण केला नव्हतो व्हिडिओ. हो, तिथं पण केलता. आणि हे बघा पाय बघा किती फरक बघा पायात. हा बघा आणि हा बघा फरक बघा केला. सूज आहे अजून आता प्लास्टर वगैरे सगळं केलंय ना गुडघ्याचं. आता अजून एक ऑपरेशन व्हायचं. खूप म्हणजे मामी. आणि सगळ्यात जास्त टेन्शन मामीला तर आहेच, पण मामांना पण खूप जास्त टेन्शन आहे. मामा पण खूप खराब झाले ते. तुम्ही आता व्हिडिओ मध्ये माझा आवाज ऐकला असेल मामाचा. मामा जीवर खायला होता मामीला हे द्यायला, पायाचं सूप द्यायला. बघा पातेला घेऊन. आता मम्मीने असं दिलंय ना बांधून, तर मामा म्हणत होते की रिकामा कर, पण थांबा. आजी आहे ना, करते ना, आजी आहे ना. काय? 7 वाजताचं करू. काय आजी आहे, करते म्हणलं, घासून बिसून देईन. पण तुम्ही कसं आजी म्हणता? तुम्ही तर आई म्हणायला पाहिजे ना. आपली आजी. आहे म्हणते. हा आपली आजी. तर बघा आई आली आहे लेकीसाठी, म्हणजे आमच्या मामींसाठी. मामी आंघोळ केली मामींनी. किती दिवसातून आंघोळ केली? 8. केली ना. नशीब लागतं ह्या वयात आईनी एक सेवा करायची. मग ह्या वयात तू ना आजी झालेली आहे. बरोबर आहे. 76 वय माझं. 76. नशीब आहे मामींचं की अजून त्यांच्या आई त्यांच्या सेवेसाठी आली. आले ठणठणीत याशिवाय रणटणीत त्याशिवाय काय दुखणं नाही, भांडणं नाही, काही नाही, इंजेक्शन नाही, दवा नाही, गोळ्या नाही, काही नाही. मग नाही चालू अजून तिला. मग काय तर. भरपूर करते. जाऊन द्या, तुम्ही आता आराम करा. मामी खूप म्हणजे खूप खराब झाले ते. बाबू बाय बाय कर मला. बाबू आहे ना मला घाबरतोय. आणि किती आता लुक चेंज केलाय त्याने. आता बर्थडेला चाललाय. लवकर या जाऊन. हा बाय. गाईज आम्ही आलो मामींना भेटून. मामींच्या इथं बसलो जरा 1 तासभर गप्पा वगैरे मारल्या. मामींना पण कसं आहे आता ऑपरेशन म्हणजे त्यांचं हे वर्ष तर ना असंच गेलंय. घरी दुखणं त्यांचं स्वतःच दुखणं. आणि मग त्यांचं सगळं घरातच वेळ गेलाय. कोणी बोलायला म्हणजे नाही का, सगळे आपापल्या कामामध्ये. ताईंना पण कामं असतात, तर त्याच्यामुळे त्यांना खूप असं एकटं वाटतं ना. मग त्या खूप अशा गप्पा मारत. त्यांना असं अपेक्षा असते नाही का, असं कुणीतरी बोलावं, असं यावं म्हणून. बघू आता आम्ही परत कधीतरी जाईन. आम्हाला मामींना बघून एवढं वाईट वाटलं ना. त्यांची तब्येत एवढी खराब झाली काय सांगू तुम्हाला. म्हणजे त्या पूर्णच 10 किलो त्यांचं वजन कमी झालंय ह्या ऑपरेशनमध्ये, 3ऱ्या ऑपरेशनमध्ये. तर काय नाही, होतीन लवकरच नीट मामी. मग त्याच्यानंतर काल ब्लॉग नाही आला आपला, कारण की प्रतीकची पण तब्येत खराब आहे. त्याला पण कणकणी आली आहे, पूर्ण बॉडी पेन होतीये, उलटी चक्कर वगैरे येते.
खूप काय काय झालंय त्याला, पण आता तो नीट झाला नाही ग. आता तर सध्या गोळी खाऊन झोपलाय, पण आता एकदम टकाटक मध्ये झाला. बघू उद्याच्या ब्लॉग मध्ये प्रतीक, मला असं वाटतंय आता तर गोळी खाल्ली फरक पडला पाहिजे गोळीने, पण उद्याच्या ब्लॉग मध्ये प्रतीक सांगेल तुम्हाला त्याला काय होतंय काय नाही. तर ब्लॉग एंडपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू गाईज. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.